तुम्हा सर्वांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। गॅसवर मी कढई ठेवली। ह्या वाटीने 2 वाटी पाणी घातले। आता ह्या पाण्याला उकळी आली का याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। आज आपण रव्याच्या चकल्या बनवतो। बघा, पहिलं पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मी, थोडीशी हळद घालते पाव चमचा आणि 3 चमचे धण्याची पावडर घालते। 2 चमचे मोठे तीळ घातले आणि हे बघा साजूक तूप घेतले मी। माझ्याकडे वनस्पती तूप नाही म्हणून मी साजूक तूप घेतले 2 चमचे। आणि तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं, आपल्याला कितपत तिखट लागते त्यानुसार घालायचं। हे बघा, असे 4 चमचे मी तिखट घालून घेतले आणि असं ढवळून घेते चांगलं। वाटी मी रवा घातली। आता हा रवा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेते। रवा आता चांगला शिजला आपला, मी परातीत काढून घेते। वाटीने मी 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतले बघा, पण मी थोडंसं टाकते, बघू लागलं तर नंतर परत टाकता येईल। आणि मिक्स करून घेते। मी पीठ भिजवून घेतले, सगळं पीठ मी टाकून दिलं याच्यात। उंडा काढून घेतला मी। आता हे लांबट करते, असं ते टाकते बघा, याच्यावर असं मी करून घेते। अशा मी चकल्या केल्यात बघा। इकडचं तोंड हे असं दाबून घेतलं आणि इकडचं पण हे केलं। अशाच बाकीच्या करून घेते। त्यावर मी कढई ठेवली, त्यात तेल घातलं। तेल चांगलं तर तापले, त्यात मी चकली टाकून घेते। आता मी पलटी करून घेते बघा। तळून झाल्यात, आता मी काढून घेते आणि बाकीच्या पण अशाच करून घेते। अशा मी रव्याच्या चकल्या बनवून घेतल्यात। तेलकट होत नाही ना काही नाही, छान होतात। हे बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला। अशा खुसखुशीत होतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।